तर देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, परंतु व्यवस्थेमधल्या सुधारणांचं काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। जरी सरकारनं कारवाईचं आश्वासन दिलं, कारवाई केली, काही गोष्टीचे निर्णय घेतले, तरी कायदे कसे बनतील आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पहा हा एक रिपोर्ट। राजीनामा झाला, सुधारणांचं काय? भ्रष्ट यंत्रणांना आळा कसा घालणार? उच्च शिक्षण व्यवस्था राज्यांना सोपवण्याची मागणी। पोलादी व्यवस्थेला हादरून जेन झीच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश आलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। मात्र या एका राजीनाम्यानं व्यवस्था सुधारणार आहे का? कारण हा केवळ पहिला टप्पा आहे। व्यवस्थेला लागलेली कीड दूर करण्यासाठी संपूर्ण परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदलांची गरज आहे। त्यामुळे शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जरी हे आंदोलन पुकारलेलं असलं तरी सर्वच खात्यांमधील सरकारी यंत्रणा भ्रष्टाचार, घोटाळे आणि लाल फितीच्या कारभारानं पोखरली गेली। त्यामुळेच प्रधान यांचा राजीनामा केवळ व्यवस्थेनं स्वीकारलेला दोष असून जोपर्यंत ठोस कायदेशीर आणि तांत्रिक सुधारणा लागू होत नाही तोपर्यंत डिजिटल आणि प्रत्यक्ष चळवळ सुरूच राहणार असल्याचा निर्धार कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंनी केला। मात्र शिक्षण व्यवस्थेत काही तातडीच्या सुधारणा करण्याची गरज आहे। एनटीएची संपूर्ण पुनर्रचना करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करणे, पेन पेपर पद्धतीऐवजी नीट सारख्या सर्व प्रमुख परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी पद्धतीनं घेणे, पेपरफुटी रोखण्यासाठी येऊ घातलेल्या कठोर कायद्यातील 10 वर्षांची शिक्षा आणि दंडाच्या तरतुदीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे, खासगी सेंटरवर बंदी घालून सरकारी शाळा, महाविद्यालय आणि नामांकित तंत्रज्ञान संस्थांमध्येच घेणे। मात्र या आंदोलनाच्या यशानंतर जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली। उच्च शिक्षणाचं विकेंद्रीकरण करून नीट आणि जेईई राष्ट्रीय प्रवेश परीक्षा बंद करून या सर्व राज्यांकडे सोपव्यात अशी मागणी आता विरोधक करू लागले। त्यामुळेच वन नेशन वन एग्जामिनेशनचा पॅटर्न पुन्हा वादात सापडलाय। हमारी मांग ये है कि नीट जो है एबॉलिश होनी चाहिए एंड एजुकेशन शुड बी डिसेंट्रलाइज। पहला जो था कि एजुकेशन वाज अ स्टेट सब्जेक्ट, ये स्टेट सब्जेक्ट ही रहना चाहिए। मेरे ख्याल से ये मांग जो है मुझे सोशल मीडिया पे जो है जो विद्यार्थी है उनसे दिखाई दे रही है और हो सकता है कि उस पर वो कॉन्सन्ट्रेट करेंगे। अभी वन नेशन वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये धर्मेंद्र प्रधानांनी 152 पेक्षा अधिक वेळेला पेपर लीक केला। या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं देशाच्या पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी। तमिळनाडू डीएमकेनं गेल्या अनेक वर्षांपासून नीट आणि जेईईला विरोध दर्शवलाय। तमिळनाडू सत्तांतर झालं असलं तरी टीव्हीकेचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांनीही डीएमकेचाच अजेंडा कायम ठेवत मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा राज्याच्या अखत्यारीत देण्याची मागणी केली। त्यामुळे केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही तर व्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत रचनात्मक बदल करून ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।